तामिळनाडू हे फक्त एक राज्य नाही, तर ते भारताच्या आत एक मिनी इंडिया अर्थव्यवस्था आहे. हो, हे विधान ऐकायला खूप मोठं वाटतं. हो ना, पण आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत ते सांगतात की हे फक्त एक वाक्य नाहीये. उलट हे आकड्यांनी आणि तथ्यांनी सिद्ध झालेलं एक सत्य आहे. अगदी. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे. आपल्याकडे तामिळनाडूचं एक तपशीलवार आर्थिक आणि औद्योगिक प्रोफाईल आहे आणि आपण या आकड्यांमधून, या माहितीतून काही महत्त्वाचे धागे शोधून काढणार आहोत. म्हणजे त्यांच्या यशामागे नेमकं काय दडलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. आपण राज्याच्या एकूण आर्थिक ताकदीपासून सुरुवात करू, मग त्याचा औद्योगिक पाया, गुंतवणूक आणि विविध क्षेत्रांमधली कामगिरी याचा एक सखोल आढावा घेऊ. चला तर मग. ठीक आहे, चला. मोठ्या चित्रापासून सुरुवात करूया. काही आकडेवारी तर खरंच थक्क करणारी आहे. राज्याचं सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GSDP तो आर्थिक वर्ष 26 मध्ये सुमारे 35.67 ट्रिलियन रुपये म्हणजे साधारण 420 अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. हो, आणि हा आकडा आपल्याला संदर्भात पाहायला हवा. 420 अब्ज डॉलर्स म्हणजे विचार करा, पाकिस्तान किंवा बांगलादेशसारख्या देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षाही ही मोठी अर्थव्यवस्था आहे. बापरे, एका राज्याची अर्थव्यवस्था. हो, पण त्याहूनही महत्वाची गोष्ट आहे या आकड्यामध्ये दडलेली वाढ. हो, म्हणजे आर्थिक वर्ष 19 ते 26 दरम्यान GSDP मध्ये 11.84% चक्रवाढ वार्षिक वाढ दिसते, ज्याला आपण CAGR म्हणतो. 11.84%. म्हणजे याचा अर्थ काय? हे चांगलं आहे की सामान्य आहे? हे उत्कृष्ट आहे. याचा सरळ अर्थ असा की ही अर्थव्यवस्था फक्त मोठी नाही, तर ती सातत्याने आणि खूप वेगाने विस्तारतीये. ती थांबलेली नाहीये. अच्छा. आणि याचा परिणाम थेट लोकांच्या जीवनावर दिसतो. जसं की दरडोई GSDP म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे असलेलं उत्पन्न ते सुमारे 3.5 लाख रुपये आहे. पण याचा सामान्य माणसाला काय फायदा होतो? म्हणजे हे आकडे तर कागदावर छान दिसतात. अगदी बरोबर प्रश्न आहे. याचा थेट अर्थ असा की तामिळनाडूमधल्या सामान्य माणसाच्या हातात जास्त पैसा येतोय. म्हणजे क्रयशक्ती वाढतेय. अगदी बरोबर. तो जास्त खर्च करू शकतो, बाजारातली खरेदी वाढतीये, जीवनमान सुधारतंय. ही केवळ सरकारची नाही, तर तिथल्या लोकांचीही आर्थिक प्रगती आहे. समजलं. म्हणजे एक मोठी आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. पण ही अर्थव्यवस्था नेमकी कशावर उभी आहे? तिची रचना कशी आहे? आपल्या स्रोतानुसार हे 3 मुख्य स्तंभांवर उभी आहे. सेवा क्षेत्र म्हणजे IT, बँकिंग, पर्यटन हे सगळ्यात मोठं आहे. त्याचा वाटा आहे 53.6%. अर्ध्याहून जास्त. हो. त्यानंतर येतं उद्योग क्षेत्र, फॅक्टरी, उत्पादन वगैरे. त्याचा वाटा आहे 32%. आणि मग येतं कृषी क्षेत्र, ज्याचा वाटा आहे साधारण 14.3%. आणि या रचनेमध्येच तामिळनाडूच्या स्थिरतेचं रहस्य दडलेलं आहे. ते कसं? यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे सेवा आणि उद्योग क्षेत्राचं प्राबल्य. हे एका प्रगत आणि आधुनिक अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे की नाही? हो, बरोबर. म्हणजे ही अर्थव्यवस्था केवळ पावसावर किंवा शेतीवर अवलंबून नाही. विचार करा, जर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला आणि शेतीचं नुकसान झालं, तरीही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा जवळजवळ 85% भाग सुरक्षित राहतो, कारण तो उद्योग आणि सेवांवर अवलंबून आहे. म्हणजे एका पायावर उभं राहण्याऐवजी ही अर्थव्यवस्था 3 मजबूत पायांवर उभी आहे. बरोबर. त्यामुळे ती जास्त स्थिर आहे. अगदी बरोबर. हेच संतुलन राज्याला आर्थिक धक्क्यांपासून वाचवतं. आणि याच स्थिरतेमुळे गुंतवणूकदार आकर्षित होतात. बरोबर. त्यांना एक खात्री असते की त्यांचं भांडवल इथे सुरक्षित राहील. आणि गुंतवणुकीचा विषय निघालाच आहे, तर याबद्दलची काही तथ्ये तर अविश्वसनीय आहेत. ऑक्टोबर 2019 ते जून 2025 या काळात राज्यात तब्बल 1.53 लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI आली. 1.5 लाख कोटी? हो. पण थांबा, एवढा पैसा तामिळनाडूमध्येच का येतोय? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्यसुद्धा स्पर्धेत आहेत किती? हो, आहेतच. मग असं काय खास आहे? उदाहरणार्थ फॉक्सकॉनने इलेक्ट्रॉनिक्स आणि EV बॅटरी निर्मितीसाठी तब्बल 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. खूप मोठी गुंतवणूक आहे ही. मग त्यांनी तामिळनाडूच का निवडलं? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. याचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही. बघा, फॉक्सकॉनसारखी कंपनी केवळ एक गोष्ट पाहत नाही. अच्छा. ती संपूर्ण इकोसिस्टम पाहते. त्यांना फक्त जमीन नको असते, त्यांना प्रशिक्षित कामगार हवे असतात, तयार झालेला माल जगात कुठेही पाठवण्यासाठी जवळ बंदर हवं असतं, 24 तास वीज हवी असते.
आणि सरकारी परवानग्या वेळेवर मिळायला हव्यात. अगदी बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी तामिळनाडू पुरवतं. म्हणजे गुंतवणूक आणि निर्यात यांचा थेट संबंध आहे. हो, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कसं? फॉक्सकॉन सारखी कंपनी येते, इथे आयफोन बनवते आणि मग तेच फोन चेन्नईच्या बंदरातून जगात निर्यात होतात. त्यामुळेच तामिळनाडूची आर्थिक वर्ष 25 मधली एकूण निर्यात 4.62 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. आणि त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा मोठा वाटा असणार. नक्कीच. गुंतवणूक येते, उत्पादन वाढतं आणि निर्यात वाढते. हे एक यशस्वी चक्र आहे. अच्छा. आणि याचमुळे तामिळनाडू भारताच्या सर्वात मोठ्या निर्यातदार राज्यांपैकी एक बनलंय. ते भारतासाठी एक ग्लोबल गेटवे बनलंय असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही इकोसिस्टम आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख केलात. विकासाचा खरा आधार तर याच गोष्टी असतात. बरोबर. चला, यावर जरा सविस्तर बोलूया. आकडेवारी पुन्हा एकदा खूप प्रभावी आहे. राज्यात सुमारे 7,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि 4,181 किलोमीटरचं रेल्वे नेटवर्क. आणि विशेष म्हणजे 6 वंदे भारत गाड्याही सुरू झाल्या आहेत, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी वेगवान झाली आहे. हे किलोमीटरचे आकडे महत्वाचे आहेतच, पण त्यामागचा अर्थ समजून घेऊया. म्हणजे याचा अर्थ असा की तिरुपूरच्या फॅक्टरी बनवलेला टी-शर्ट किंवा श्रीपेरुंबुदूरमध्ये बनवलेली कार कमीत कमी वेळेत आणि कमी खर्चात चेन्नई किंवा तुतीकोरीनच्या बंदरात पोचते. लॉजिस्टिकचा खर्च कमी होतो. बरोबर. त्यामुळे तिथली उत्पादनं जागतिक बाजारात अधिक स्पर्धात्मक बनतात. वेळ म्हणजे पैसा, आणि ही कनेक्टिव्हिटी तोच वेळ वाचवते. आणि केवळ रस्तेच नाहीत, तर हवाई आणि सागरी मार्गही तितकेच मजबूत दिसतायत. चेन्नई, कोइंबतूर, त्रिची इथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत. हो. आणि 3 प्रमुख बंदरं मिळून वर्षाला सुमारे 145 दशलक्ष टन मालाची वाहतूक करतात. 145 दशलक्ष टन. याची कल्पना कशी करायची? कल्पना करा, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक कार आणि मोटरसायकलला जहाजावर चढवून दुसऱ्या देशात पाठवलं. तरीही या बंदरांची क्षमता शिल्लक राहील एवढी प्रचंड क्षमता या 3 बंदरांमध्ये आहे. आणि यामुळेच फॉक्सकॉन सारखी कंपनी इथे बनवलेला माल जगात कुठेही वेळेवर पोहोचवू शकते. वा. आणि उद्योगांसाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वीज. इथेही एक आश्चर्यकारक आकडा दिसतोय. वीज? हो. एकूण स्थापित वीज क्षमता 43.9 गिगावॉट आहे. पण मला सर्वात महत्वाची वाटलेली गोष्ट म्हणजे यात नवीकरणीय ऊर्जेचा वाटा, म्हणजे रिन्युएबल एनर्जी. तो औष्णिक ऊर्जेपेक्षा जास्त आहे. हो, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. हे खूपच अनपेक्षित आहे. सामान्यतः आपण औष्णिक ऊर्जेवर जास्त अवलंबून असतो. मग तामिळनाडूने हे कसं साध्य केलं? हा त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. बघा, तामिळनाडूला लांब सागरी किनारा लाभला आहे. हो, बरोबर. त्यामुळे पवन ऊर्जेसाठी म्हणजे विंड एनर्जीसाठी प्रचंड क्षमता आहे. त्यांनी ह्या नैसर्गिक देणगीचा पुरेपूर वापर करून घेतला. अच्छा. ऊर्जेतील ही स्वयंपूर्णता, विशेषतः स्वच्छ ऊर्जेवर भर, उद्योगांना 2 मोठे फायदे देते. एक म्हणजे अखंडित वीज पुरवठा. आणि दुसरा म्हणजे पर्यावरणाची काळजी घेणारी एक जबाबदार प्रतिमा. आजकाल जागतिक कंपन्या यासाठी खूप आग्रही असतात. खरंय. आणि दूरसंचार क्षेत्रात तर 104% टेलिडेन्सिटी आहे. थांबा, हा आकडा खरंच बरोबर आहे का? 104%? म्हणजे लोकांपेक्षा मोबाईल कनेक्शन जास्त? हो, हे शक्य आहे. कसं? याचा अर्थ असा की अनेक लोकांकडे 2 सिम कार्ड आहेत. एक वैयक्तिक आणि एक कामासाठी. अनेक व्यवसायांची स्वतःची कनेक्शन्स आहेत. पण ह्या आकड्याचा खरा अर्थ आहे डिजिटल कनेक्टिव्हिटी. ओके. याचा अर्थ तामिळनाडूच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क पोचलं आहे, जे आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी रक्तासारखं काम करतं. पण ही सगळी भौतिक साधनं आहेत. रस्ते, बंदरं, वीज हे सगळं एका निर्जीव शरीरासारखं आहे. अच्छा. या शरीरात प्राण फुंकण्याचं काम करतात तिथले लोक. आणि तिथेच तामिळनाडूचा खरा एक्स फॅक्टर समोर येतो, तिथली सामाजिक पायाभूत सुविधा. अगदी बरोबर धागा पकडलात. कारण केवळ रस्ते आणि वीज पुरेशी नाही. उद्योगांना कुशल आणि निरोगी मनुष्यबळही लागतं. बरोबर. शिक्षण क्षेत्रात राज्यात सुमारे 58,800 शाळा, 2,657 महाविद्यालयं आणि 59 विद्यापीठं आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. आणि हेच ते कनेक्शन आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो. फॉक्सकॉन किंवा ह्युंदाई सारखी कंपनी तामिळनाडूत का आली? कारण त्यांना फक्त बंदरं नकोत. त्यांना हजारो कुशल इंजिनियर्स, टेक्निशियन्स आणि कामगार हवे आहेत, जे या अद्ययावत फॅक्टऱ्या चालवू शकतील. आणि ते या शाळा कॉलेजांमधून येतात. अगदी.
ते या 58,000 शाळा आणि 2,657 कॉलेजांमधून येतात. राज्यात साक्षरता दर 80.33% आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. हीच त्यांची खरी संपत्ती आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत ही तामिळनाडूची सार्वजनिक आरोग्य प्रणाली भारतातील सर्वोत्तम प्रणालींपैकी एक मानली जाते. हो, बालमृत्यूदर फक्त 13 आहे प्रति 1000. पण आरोग्याचा अर्थव्यवस्थेशी थेट काय संबंध? खूप खोल संबंध आहे. विचार करा, एक निरोगी कामगार अधिक उत्पादनशील असतो. तो कमी सुट्ट्या घेतो. बरोबर. जेव्हा आरोग्य व्यवस्था चांगली असते तेव्हा लोकांचा आरोग्यावरचा खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांच्या हातात जास्त पैसा शिल्लक राहतो, जो ते बाजारात खर्च करतात. म्हणजे शिक्षण आणि आरोग्यामधली गुंतवणूक ही एक प्रकारे आर्थिक विकासातलीच गुंतवणूक आहे. अगदी. आणि तामिळनाडूने हे मॉडेल यशस्वीरित्या राबवलं आहे. म्हणजे मजबूत पायाभूत सुविधा आणि त्यावर उभी असलेली एक सुशिक्षित आणि निरोगी पिढी, हां, या दोन्हींच्या जोरावर तामिळनाडूने एक मोठी औद्योगिक परिसंस्था उभी केली आहे. कारखान्यांची संख्या आणि औद्योगिक कामगारांची संख्या जी साधारण 25 लाख आहे, या दोन्ही बाबतीत हे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हो, हे खरंच कौतुकास्पद आहे. श्रीपेरुंबदूर, होसूर, तिरुपूर यांसारखी मोठी औद्योगिक उद्यानच याची साक्ष देतातच. आता काही प्रमुख क्षेत्रांबद्दल बोलूया, जिथे तामिळनाडूने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उदाहरणार्थ वस्त्रोद्योग. हो, वस्त्रोद्योग क्षेत्रात तामिळनाडूला भारताचा यार्न बाउल म्हणतात. यार्न बाउल म्हणजे सुती धाग्याचं कोठार. हो, देशातलं 41% सुती धाग्याचं उत्पादन एकट्या तामिळनाडूमध्ये होतं. तिरुपूर नावाचं एक शहर तर टी शर्ट कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. अरे वा. जगातल्या अनेक मोठ्या ब्रँड्सचे टी शर्ट्स इथे बनतात. आणि आयटी क्षेत्र म्हणजे बंगळूर, हैदराबाद यांच्या स्पर्धेत तामिळनाडू कुठे आहे? चेन्नई हे एक मोठं आयटी हब म्हणून उदयास आलंय. 2021-22 मध्ये आयटी निर्यात 6.9 अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. आणि पर्यटनाचा आकडा तर अविश्वसनीय आहे. 2023 मध्ये 287 दशलक्ष पर्यटकांनी राज्याला भेट दिली. 287 दशलक्ष? हो, जे देशात सर्वाधिक आहे. वाव. हेच तर ते मिनी इंडिया मॉडेल आहे, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. कसं काय? जसं भारतात प्रत्येक राज्याची ओळख वेगळी आहे, तसंच तामिळनाडूमध्ये प्रत्येक औद्योगिक क्षेत्र स्वतः एक शक्ती आहे. श्रीपेरुंबदूर म्हणजे भारताचं डेट्रॉईट, म्हणजे ऑटोमोबाईल हब. हो. तिरुपूर म्हणजे भारताचं मँचेस्टर, टेक्स्टाईल हब. आणि चेन्नईचं आयटी हब म्हणजे बँगलोर किंवा हैदराबादची छोटी आवृत्ती. सगळे एकाच राज्यात. तुम्ही अगदी अचूक वर्णन केलंय. यातली आकर्षक गोष्ट म्हणजे ही विविधता. म्हणजे हे राज्य केवळ एका क्षेत्रावर अवलंबून नाहीये. ते ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जागतिक केंद्र आहे, वस्त्रोद्योगात ते यार्न बाउल आहे, आयटी सेवांमध्ये आघाडीवर आहे. आणि कृषी क्षेत्रातही. हो, इतकंच नाही तर कृषी क्षेत्रातही ते मागे नाही. पोल्ट्री आणि दुग्ध उत्पादनात ते देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अच्छा. ही विविधता म्हणजे एक प्रकारचा आर्थिक विमा आहे. जर जागतिक मंदीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्र मंदावलं तरी वस्त्रोद्योग किंवा आयटी क्षेत्र अर्थव्यवस्थेला सावरतं. तर आजच्या या सविस्तर चर्चेचा आढावा घेतला तर काही गोष्टी स्पष्ट होतात. तामिळनाडू ही एक प्रचंड मोठी आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. हो. तिच्या रचनेत सेवा आणि उद्योग क्षेत्राचं वर्चस्व आहे, जे एका विकसित आणि स्थिर अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. बरोबर. गुंतवणूक आणि निर्यातीमध्ये हे राज्य देशात आघाडीवर आहे. आणि या सर्वांमागे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कुशल, निरोगी मनुष्यबळाचा भक्कम पाया आहे. अगदी बरोबर. आपल्या श्रोत्याने तामिळनाडूला मिनी इंडिया अर्थव्यवस्था म्हटलं आहे. आणि आपली चर्चा हेच सिद्ध करते. हे केवळ एक विशेषण नाही, तर एक मॉडेल आहे. एक मॉडेल. हो. हे मॉडेल दाखवतं की आर्थिक वाढ, औद्योगिक विकास आणि सामाजिक प्रगती म्हणजे शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी एकत्र कशा साधता येतात. एकीकडे फॅक्टऱ्या उभ्या करायच्या आणि दुसरीकडे शाळा आणि रुग्णालयं. हा समतोल त्यांनी साधला आहे. तर आजच्या चर्चा संपवताना आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. नक्कीच. तो विचार काय असेल? विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की तामिळनाडूचं हे विकास मॉडेल इतर राज्यांमध्ये कॉपी पेस्ट करता येईल का? महत्वाचा प्रश्न आहे. की तामिळनाडूच्या यशामागे तिथली संस्कृती, तिथलं राजकारण किंवा काही ऐतिहासिक कारणं आहेत जी फक्त तिथेच शक्य होती. आणि त्यांच्या धोरणांबद्दल काय? हो, तेच. विशेषतः त्यांची सिंगल विंडो सिस्टम, जी व्यवसायांना परवानग्या मिळवणं सोपं करते, किंवा सेमीकंडक्टर मिशन 2030 सारखी भविष्याचा वेध घेणारी धोरणं.
यातून बाकीचे काय शिकू शकतात? या मॉडेलची पुनरावृत्ती इतरत्र शक्य आहे का आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असेल? हो, यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.